क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू आणि बांधकाम विषयक दालन 2024 या प्रदर्शनाचं महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर आयोजन करण्यात आलंय। कोल्हापूर आणि परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली वेगवेगळ्या ठिकाणचं बांधकाम तसंच इमारत साहित्याविषयक नवीन प्रोजेक्ट या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत। आज सुरुवातीला प्रदर्शनातील विविध स्टॉल तसंच बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या स्टॉल्सना आमदार सतेज पाटील यांनी भेटी दिल्या। त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी आणि उद्योजक व्यावसायिकांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळील फीत कापून प्रदर्शनाच्या दालनामध्ये प्रवेश करण्यात आला। यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी क्रीडाईचं कार्य मोलाचं असून या संस्थेच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील असं सांगितलं। बांधकाम व्यावसायिकांनी घरं विकत घेणाऱ्यांचाही विचार करावा असं आवाहनही त्यांनी केलं। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा शुद्धीकरण, रस्ते, पाणी, ऐतिहासिक स्थळं यांचा विकास केला जाईल। पंचगंगेचं शुद्धीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक आराखडा तयार केलाय। त्याप्रमाणे काम करून पुढील 50 वर्षांमध्ये पंचगंगा नदीचं प्रदूषण होणार नाही असं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत तातडीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं। एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा हेच एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आणि अजितदादांचा अजेंडा आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरच्या ज्या काही मागण्या आहेत, क्रीडाईच्या ज्या काही मागण्या आहेत याची बैठक आम्ही तातडीनं लावू आणि त्याच्यातनं योग्य तो न्याय कोल्हापूरला नक्की देऊ। देशाच्या वृद्धी दरामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा आहे। आपल्या देशाला तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी सर्वच बांधकाम व्यावसायिकांचा हातभार लागत असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। क्रीडाईनं कोल्हापूर जिल्ह्यातील पूर, कोविड अशा विविध संकटांच्या काळात नेहमीच मदत केली आहे। या संस्थेचं कार्य राज्यासह देशात चांगल्या पद्धतीनं सुरू असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरात 90 लाख स्क्वेअर फुटांच्या अंतरामध्ये बांधकामांना परवानगी मिळाली आहे। 2030 सालापर्यंत 1.5 कोटी स्क्वेअर फुटामध्ये ही कामं होतील। त्यामुळे इथल्या रहिवाशांना पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि लाईटची व्यवस्था करणं गरजेचं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। यावेळी आमदार जयंत आसगावकर, दालन 2024चे चेअरमन चेतन वसा, क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव यांनी मनोगतं व्यक्त केली। यावेळी क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, गौतम परमार, संदीप मिरजकर, अजय डोईजड, दालन 2024चे व्हॉइस चेअरमन प्रमोद साळोखे, समन्वयक अतुल पोवार, सचिव गणेश सावंत, संग्राम दळवी, श्रीधर कुलकर्णी, उदय निचिते, क्रीडाई कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी आणि सभासद तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।